यश कधीच सहज मिळत नाही, त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे माझं कधी आता गव्हाचं पिठाचं दळप म्हणजे गव्हाचं दळप करायला पाहिजे, कारण की पीठ संपत आले. ही एक वेळ आणि अजून एक वेळ होईल चपात्या, नाही तर मग संपलं. तर कणी पहिल्यांदा मी सकाळ सकाळी पीठ मळून ठेवलं ह्यासाठी, कारण कणी आज मी वेगळा नाश्ता काही करणार नाही. शेवग्याच्या शेंगा चपाती चहा देणार मी. तर चपाती बनवायला घेते. 2 चपाती फक्त ह्यांच्या पुरत्या चहाला, कारण चहासोबत खाण्यासाठी. एका बाजूला वगैरे झालेलं आहे आणि एका बाजूला मॅगी बनवून चपात्या लागते. शाळेत पण जेवण असतं. 10ला शाळेचं जेवण असतं आणि 12-12:30च्या दरम्यान मॅगी खायला. म्हणजे आता कसं सकाळची 7:30 ते 1 वाजेपर्यंत अशी स्कूल असते, 1ला सुटते. कारण गरमीच्या दिवसात आणि ते 10वी-12वीचे एक्झाम पण चालू असतात ना, त्यामुळं सकाळची शाळा असते. त्यांची परीक्षा होईपर्यंत आता सकाळचीच असते. डायरेक्ट मग आता परीक्षेचे पेपर असतात, असं असतं. दिवसभराची शाळा त्यांची संपली. तर त्यामुळे सकाळचं थोडंसं नाश्त्याचंच काहीतरी बनवून दिलं ना की होतं, कारण त्याच्या शाळेत जेवण पण भेटतं. बाहेरचं सगळं झाडं वगैरे मारून झालेलं आहे, घरातलं पण झालेलं आहे. आज काय फरशा वगैरे पुसणार नाही, कारण एक दिवस आडनं फरशा पुसायला घेते मी. चला तर चहा चपाती देऊया आणि मग आपण बोलूया. चला थोडंसं कणी तेल लावून घेऊया, कारण मी कसं केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री लावते तेल, आणि पण आज कणी विसरले होते. म्हणून म्हटलं अगोदर थोडंसं अजून किरकोळ कामं होईपर्यंत कणी केसांना तेल लावायचं. म्हणजे 10-15 मिनिट जरी केसामध्ये डोक्यामध्ये तेल मुरलं कणी तरी बस आहे. कारण मग ते केस धुतले की मी परत धुतल्यानंतर लावणं शक्य होत नाही, त्यामुळं अगोदरच लावते. आज काय 10 मिनिटच मुरत ठेवणार, नाही तर मग प्रत्येक वेळी कसं रात्रीचं लावते, म्हणजे रात्रभर आपल्या केसांना तेल राहून जातं. आणि त्यानंतर कांगव्यानं कणी 10 मिनिट तरी केस सगळे विंचरायचे, उलट सुलट असं करून. म्हणजे कसं डोक्यात तेल पण चांगलं मुरतं आणि आपल्या डोक्याचं रक्तभिसरण पण चांगलं होतं ह्यासाठी. तर इथे मी तोपर्यंत कणी आपण मेथीची भाजी मी निवडून ठेवली होती काल, तर ती धुवून घेऊया आणि ती चिरून कणी आपण फोडणीला टाकूया. कारण थोडंसं कणी 10-15 मिनिट आता तेल लावले म्हटल्यानंतर थांबायला पाहिजे. तर ते इतक्या वेळात कणी मी मेथीची भाजी बनवून घेऊया. आणि इथे एक सांगते, ज्यावेळी आपल्याला जास्त सारखी भांडी घासायचा कंटाळा येतो की नाही, त्यावेळी काय करायचं. आता मी ज्या तव्यात कणी चपाती भाजल्या कणी, तो तवा माझा थोडासा खोलगट आहे आणि जुना आहे. तर तुम्हाला दिसलाच असेल, असं वरून काळा वगैरे झालेला आहे. पण कणी त्यात चपाती चांगल्या भाजतात, त्यामुळे मी कणी त्यातच चपाती भाजते. तर मी त्याच तव्यात कणी मेथीची भाजी करून घेतली. कारण मेथीच्या भाजीला पण कसं पाणी वगैरे जास्त नाही घालायला लागत आणि ते वाफली ना ती अशी कमी होते.
त्यामुळे कणी भांडी जास्त पडू नये असं वाटत असेल कणी तर आपण काहीतरी असं जुगाड करायचं. म्हणजे चपाती केली त्याच्यातच त्याच तव्यात मेथीची भाजी करायची आणि नंतर मग ती काढून डब्यामध्ये ठेवायची, म्हणजे भांडी पण कमी पडतात. तर इथे तुम्हाला मेथीची भाजी मी कशी करते हे जर बघायचं असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथे बघा आता आपला भात झालेला आहे. माझं मेथीची भाजी मी फोडणीला टाकल्यानं माझं केस धुवायला गेले, त्यानंतर तुम्हाला इथे दाखवते. मी भात ठेवलेला आहे, आमटी झाली होती, डाळ टाकली होती आणि इथे हे बघा मी शेंगदाण्याची चटणी कणी बनवली होती रात्री. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, मी कसं केलं ते. आणि मी कढी पण केली होती, म्हणजे आंबील पण बनवली होती, कारण ताक माझं आंबट थोडंसं शिल्लक होतं. त्यामुळं कसं ताक मी रोज कोथिंबीर आणि लसूण टाकून गार करत ठेवतो रोज प्यायला, तर थोडं शिल्लक होतं, मग ते आंबट झालेलं, मग ते आंबट ताक पिऊस वाटत नाही म्हणून मी त्याची संध्याकाळची कढी केली होती. आणि मी ज्वारीचं पीठ लावून केली होती. त्यानंतर चपात्या पण आपल्याला बनवून झाल्या होत्या आणि इथं थोडीशी भांडी पडलेत, ती आता मी घासून घेते. तसं रात्रीचं थोडंसं वांगं होतं, कढी होती, ते मी छोट्या छोट्या भांड्यात काढून कणी गरम करून ठेवलं होतं. त्यामुळे सगळी मी भांडी आता रिकामी केलीत, कारण एकदा आता भांड्यावरून हात फिरला की नाही की मग 4 शिवाय भांडी घासायला लागत नाही. मग दुपारची जेवलेली 2-3 ताटं असतात, मी तसे बेसिनमध्ये ठेवते आणि 4-5ला ज्यावेळी चहा होईल ना, ती चहाची आणि ती एकदमच मग काढायला होते, म्हणजे सारखे सारखे भांडी घासायला लागत नाही. आणि इथे की नाही ओट्यावरच ते मी भांड्याचं जाळं ठेवलं की ते अशी अडचण वाटते. म्हणून मी काय करते, तिकडे जो खिडकीला टेबल आहे की त्याच्या खाली मी भांडी घासलेल्या ती जाळं कणी सारून ठेवते. तर इथं मी कणी आता ओटा पण थोडासा धुवून घेतलेला आणि हे माझ्याकडे कणी मी ताकाचं कणी मसाल्याचं पाकिट आणलं होतं, म्हणजे मला दिसलं होतं, म्हटलं बघूया तरी कसं होतं. म्हणून मी ते बरेच दिवस फ्रीजमध्ये तसंच ठेवून होतं. म्हणून म्हटलं आता आज ताक करणार आहे तर हा मसाला घालून बघूया. म्हणून मी ते त्यावर लिहिलं आहे की नाही त्याच्या मापानं हे मी घालत होते त्यावर भरपूर, म्हणजे सुंठ, काळी मिरी, अजून काय काय गरम मसाले पण त्यात थोडेसे ॲड होते. आणि ते सगळं त्या मसाला मीठ, सैंधव मीठ असं काय काय तर लिहिलं होतं. तर मी इथे ते वाचून दाखवलं होतं, पण तो आवाज क्लिअर नव्हता, त्यामुळे मी ते मीठ करून टाकलेलं आहे. तर इथे मी ते मापानं एका ग्लासला 1 ग्लास ताकाला कणी 1 चमचा असं काहीतरी त्याचं प्रमाण आहे. म्हणून मी पहिल्यांदा कणी ताक ढवळायला यायसाठी म्हणून मी 2 ग्लास टाकलं आणि ती म्हणजे लाकडी रवी जरा थोडीशी निघते म्हणून मी कणी दुसरी ती कसली स्टीलची होती ती आणली होती, पण त्यानं मला ते ढवळायलाच येत नव्हतं, कारण ते सवय नसते ना, असं ताक ढवळल्यासारखं वाटतच नव्हतं. आणि मग त्यानंतर मी मोजून घातलं आणि ते मसाला वगैरे घालून बघितलं, पण मला इतकं काय अजिबात आवडलं नाही, कारण त्याचा कणी असं ताकाचा त्या मसाल्याचा वास कसा ते हजमोलाचा असतं की नाही तसं काहीतरी वास असं पिताने येत होता आणि ते बरं नव्हतं वाटत. म्हणजे मी जे रोज माझं घरच्या घरी करते की नाही, लसूण टाकून, जिरा पावडर टाकून, कधी कधी हिरव्या मिरच्या टाकते, कोथिंबीर टाकायचं, तर तेच ताक कणी चांगलं चवीला लागतं. हे काय मला अजिबात आवडलं नव्हतं, तरी पण मी ते आता गार करत फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच आता ज्या भांड्यात मी ताक केलेलं आहे त्याच भांड्यात माझं शिळं दूध रात्रीचं शिल्लक होतं, तर मी ते ताक करत तोपर्यंत ते फ्रीजमधून काढून ठेवलं होतं, कारण फ्रीजमधून काढल्या कधीच गॅसवर लगेच गरम करायला काही ठेवायचं नाही, थोडा वेळ कणी असं बाहेर ठेवून द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं कोमट करायचं. शक्यतो आज साय होते आणि साय आमच्याकडे काही शिल्लक राहत नाही, कारण ह्यांना सकाळ संध्याकाळ कणी जेवणासोबत दूध आणि साय लागतेच. तर म्हटलं आता हे शिळ्या दुधाची साय शिल्लक आहे आणि ताज्याची पण शिल्लक आहे, ताज्याची जेवताना खायला देणं आणि शिळ्याची मी थोडंसं कणी त्यात विरजण घातलं दह्याचं आणि थोडंसं ती साय कणी उरलेली होती, त्यांची वरची अशी लेअर होतं का नाही, तर सगळा काढून म्हटलं बघूया तर तूप करायला आलं, साय साठली तर साठली चुकून, म्हणून मी ते डब्यामध्ये ठेवलं आणि ते फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर ओटा वगैरे धुतला आणि त्यानंतर देवपूजा करायला लागली, कारण किती 10-10:15 झाले असतील. म्हटलं देवपूजा करून घ्यायची, म्हणजे माझी सगळी कामं आज 10:15-10:30पर्यंत म्हणजे सगळी कामं आवरली होती. आणि इथे ना माझी एक सवय आहे, म्हणजे बाळमामांचं जो भंडार आहे का मी ते बाळमामांना लावल्यानंतर ना स्वतःच्या कपाळावर लावते आणि माझं ते जिभेला चाखायचा प्रसाद म्हणून सवय, ही माझी रोजची सवय आहे.